स्वतः मी होणार आहे। इथे माझा मीटर काढलाय आणि हा मीटर हा स्वतः माझा मीटर आहे। हा माझा रूम नंबर 102 चा मीटर या लोकांनी मला न विचारता काढलेला आहे, म्हणून मी ऑब्जेक्ट काही चुकीचं नाही, काही चुकीचं ठरत नाहीये। काही तक्रार मी पोलिसांना पण बोलवले, मी बोलवलंय स्वतः। तुम्ही जर का सरकारी कामाचा अडथळा नाही, मला कुठल्याही परिस्थितीत लेटर दिलेलं आहे माझ्या फ्लॅटचा बोला। हे बघा, हे सोसायटीच्या ऑनर आहे। बोला मध्ये बोलू नका, तुमचं बोलणं झालं ना, आता मध्ये बोलू नका। मीटरला वगैरे हात, कोण्या कर्मचाऱ्याला वगैरे हात वगैरे काही लावू नाही, तसं आम्ही कर्मचाऱ्याला हात आता आपण चर्चा करू, तुम्हाला काय प्रश्न आहे? आम्हाला एकच प्रश्न आहे, तुम्ही आमच्या सोसायटीला काही लेखी दिलं का मीटर बदलायला? मी सांगेल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई मी चेंज करते। बदलापूरमध्ये टीओडी मीटर आणि वाढीव गॅस बिलांमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे। या सर्व प्रकरणावर शिक्षक आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण विभाग यांनी सभागृहात आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले होते की टीओडी मीटर बसवणे कोणावरही बंधनकारक नाही आणि जबरदस्ती देखील करता येणार नाही। तरीही बदलापूरमध्ये काही ठिकाणी नागरिकांच्या म्हणण्यानुसार जबरदस्तीने मीटर बसवले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। याच मुद्द्यावर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सभागृहात संताप व्यक्त करत हा प्रश्न उपस्थित केला। फक्त टीओडी मीटरच नव्हे तर गॅसच्या वाढीव बिलांबाबत देखील त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप केला आहे। नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा यश महाराष्ट्र न्यूजने सातत्याने केला असून नागरिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। नागरिकांच्या समस्या समोर येताच अवघ्या 24 तासात सभागृहात ठामपणे आवाज उठवत शिक्षक आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण विभाग यांनी जनतेच्या बाजूने उभे राहण्याचे काम केले आहे। सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तत्परतेने आवाज उठवणारे आणि जनतेच्या हक्कासाठी ठाम भूमिका घेणारे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासारखे लोकप्रतिनिधी आजच्या समाजाला निश्चितच आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे। जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदार नाव एकच ज्ञानेश्वर म्हात्रे। सभापती महोदय, अत्यंत गंभीर अशी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडतोय। बदलापूर शहरात टीओडी मीटर लावण्याबाबत आणि महानगर गॅसमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होऊन लूट होतल्याबाबत हे नागरिकांचा आक्रोश झालेला आहे, त्याबाबत ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडतो। बदलापूर व अन्य ठिकाणी टीओडी लाईटचे मीटर अनेक ठिकाणी जबरदस्तीने बसवले जात आहेत। कालच कुलगाव बदलापूर हद्दीमध्ये असे मीटर बसवून या महिन्यामध्ये लाईटची आवाजचे सवा असे बिल आलेले आहे अशी नागरिकांची तक्रार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच सभागृहामध्ये असं म्हटलं होतं की अशा प्रकारचे टीओडी मीटर जबरदस्तीने कुणी बसू नये, तरी सुद्धा या कंपनीचे लोक कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता कोणालाही न सांगता गुपचूप मीटर लावून जातात आणि त्यामुळे दुपटीने बिल आल्याची भयंकर बाब या ठिकाणी उघडकीस आली आहे। तसेच शहरात महानगर गॅसच्या नावावर मोठा फ्रॉड होत आहे। न वापरता ग्राहकांना बिल येत आहे, ग्राहकांची फसवणूक केली जात आहे। कनेक्शन डिस्कनेक्ट करण्याची भीती दाखवून लोकांची लूट या ठिकाणी होत आहे। या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दिलेली आहे। तात्काळ या दोन्ही विषयांमध्ये शासनाने हस्तक्षेप करावा, चौकशी करावी व लोकांची होणारी फसवणूक थांबवावी असे निवेदन या ठिकाणी मी करत आहे।